स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 126. नरसप्पाच्या शेतातील हुरडा. एक वेळ नरसप्पा सुतार आपल्या शेतात जात असता महाराज एका दुकानात बसले होते. सुताराने श्रींची प्रार्थना केली की आमच्या शेतात उत्तम हुरडा आला आहे, करिता आपण खाण्यास चलावे. समर्थ म्हणाले, हत माधरचोदा, कधी हुरडा पेरला होतास आणि शेत कुणाचे? सुतार हात जोडून प्रार्थना करू लागला, महाराज चुकलो, शेत माझे नाही, आपल्या शेतात हुरडा आला आहे, तो खाण्यास चलावे. मग समर्थ सेवेकऱ्यासह हुरड्या खाण्याकरिता गेले. सुताराने हुरड्याबरोबर खाण्यासाठी ऊसही आणले होते. ऊस खाऊन महाराजांनी त्याची कांडकी जमिनीत पुरून ठेवली. तेव्हा सुतारास असे वाटले की श्रींची इच्छा आपण ऊस लावावा अशी आहे. मग त्या साली त्याने ऊस लावला. तो उत्तम प्रकारचा होऊन सुतारास दर सालापेक्षा 20 पट उत्पन्न मिळाले. समर्थ ज्यावर कृपा करतील त्याला काय कमी होणार आहे. नरसप्पाकडे श्रींची स्वारी कधी गेली म्हणजे आपले घरी महाराजांनी पुष्कळ दिवस राहावे अशा हेतूने श्री समर्थ रात्री निघून जातील म्हणून तो उंबऱ्यात निजत असे. एक वेळ महाराज सुताराकडे 8 दिवस राहिले. त्याच्या मनात सहज आले की हे सुगीचे दिवस आहेत, महाराज घरात असल्याने शेतात जाता येत नाही, नुकसान होणार, तरी कसे करावे. हा त्याच्या अंतर्कणातील भाव जाणून पहाटे 4 वाजता महाराज दरवाजा उघडून बाहेर जाऊ लागले. सुताराने न जाण्याविषयी श्रींची पुष्कळ प्रार्थना केली, पण सुगीचे दिवस आहे, तुला अडचण होते म्हणून आम्ही जातो असे म्हणून महाराज चालू लागले. नरसप्पाला फार पश्चाताप होऊन आपल्या तोंडात मारून घेऊन त्याने आपल्या तोंडात घेऊन आणि पायांवर डोके ठेवून त्याने बहुत प्रकारे विनवणी केली, पण त्यावेळी महाराज त्याच्या घरी परत गेले नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 127. बाबासाहेब जाधव. बाबासाहेब जाधव म्हणून सरकारी मानकरी होते. त्यास संतान नव्हते. कुटुंब वारल्यावर दुसरे लग्न करण्याबद्दल त्यांनी श्रींजवळ आज्ञा मागितली. आज्ञा मिळाली नाही म्हणून त्यांनी लग्न केले नाही आणि आपली सर्व इस्टेट महाराजांप्रित्यर्थ अर्पण करून लंगोटी धारण केली. त्यांना संस्थानातून 10 रुपये पेन्शन होती. असो, एक वेळ श्री स्वामी समर्थांची स्वारी सरकारवाड्याजवळ लडखान्यात होती. दुपारी 12 वाजता बाबासाहेबास म्हणाले, कुंभार, तुझे नावाची चिठ्ठी आली आहे. महाराज त्यास कुंभार म्हणून हाक मारीत. श्रीस वाक्य ऐकताच ते घाबरले आणि त्यास अक्राळ विक्राळ काळ पुरुष दिसू लागला. पण न घाबरता त्यांनी धीर धरून श्रींचे पाय घट्ट धरले आणि प्रार्थना केली की महाराज, आता दुसरी विशेष वासना राहिली नाही, पण श्रींची सेवा अद्याप मनाप्रमाणे घडलेली नाही, करिता समर्थांनी कृपा करून तूर्त निरोप देऊ नये. हे ऐकून श्रीस त्याची दया आली आणि चिठ्ठी माघारी फिरवली. समोर एक मोठा जंगी बैल उभा होता. त्याचकडे हात करून जा बैलाकडे असे महाराजांनी म्हणताच बैल धाडकन जमिनीवर पडून गतप्राण झाला. बाबासाहेबास मोठा आनंद झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 128. रावणाचा विषपरिहार. एके दिवशी श्री समर्थ बागेहाळीस गेले. काही वेळ तेथे राहून तसेच भर 12 वाजता उन्हातून जाऊ लागले. बरोबर 5-50 मंडळी होती. महाराज म्हणाले, पाहण्यास गंमत, खाण्यास नामात चला. मंडळीचे भोजन वगैरे काही झाले नव्हते. उन्हाची वेळ. एक जण पाय मागे घेऊन लागले. असे होता होता 4-5 जणच खरे भाविक सेवेकरी मात्र समर्थांच्या जवळ राहिले. त्यात बाबासाहेब जाधव होते. महाराज सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास इडगी गावात जाऊन मारुतीच्या देवळात उतरले. गावकऱ्यांनी हुक्का आणून दिला, तो घेतला नाही. असो, पुढे 4 वाजण्याच्या सुमारास त्या गावचा रावण्णा नावाचा कोणी वाणी शेतात शेती करत असताना नांगरत असता त्याला सर्पदंश होऊन लहरावर लहरा येऊ लागल्या. त्याच्या आप्तमंडळींनी त्यास एका कांबळ्यात घालून मारुतीच्या देवळात आणून बसविले. विष अंगात भिनून रावांना गतप्राण झाला. श्रींची सेवेकरी मजा पाहतच होते. त्यापैकी बाबासाहेब जाधव यांनी रावांनाच आराम पडावा म्हणून सहज महाराजांचा जोडा घेऊन त्याच्या डोक्यावर नेऊन ठेवला. भक्तांनी कोणतीही गोष्ट केली तरी ती भक्ताभिमानी समर्थास शेवटास न्यावीच लागते.
रावणाच्या मस्तकावर आपला जोडा ठेवलेला पाहताच महाराज निजलेले होते. ते एकाकी खाडकन उठले आणि बसले आणि रागाने संतप्त होऊन, "हत तुझ्या आईला, गध्या, गाढवा, मुर्द्याच्या डोक्यावर जोडा कशाला ठेवलास?" असे म्हणून बाबासाहेब यास महाराज फारच रागावले आणि शिव्या देऊ लागले. देवळात मनुष्यांची गर्दी झालेली होतीच, पण महाराज रागावलेले पाहून सर्वजण पळून गेले. 2 इसम मात्र रावणास धरून राहिले होते. बाबासाहेबास भीतीने लांब जाऊन उभे राहिले. महाराजांनी आपल्या डोक्यातील टोपी काढून रागाने फेकून दिली. त्याचप्रमाणे कफनी काढून फेकून दिली. शेवटी रागाने लंगोटी फेडून महाराज दिगंबर झाले. बाबासाहेब एका कोपऱ्यात लपून उभे होते. त्यास त्यांनी जवळ बोलावले. बाबासाहेबही थरथर कापू लागले. त्यांची पाऊल पुढे पनिना. "ये भोसडीच्या, मादर ये चोदीच्या" अशा शिव्या मिळाल्यावर एक एक पाऊल पुढे पुढे टाकत भीत भीत ते श्रींजवळ आले. "भोसडीच्या, मुर्द्याच्या डोकावर जोडा ठेवण्यास तुला कोणी सांगितले होते?" असे महाराजांनी म्हणताच बाबासाहेबांच्या तोंडातून जबाब देववेना. मग आपल्या डोकीचे पागोटे काढून भुईवर आपटण्यास त्यांना सांगितले. मग अंगारखा काढून आपटण्यास सांगितला. तसे त्यांनी केले. पण बाबासाहेबास अशी भीती वाटली की महाराज स्वतःप्रमाणे मलाही दिगंबर करतात की काय कोण जाणे. पण तसे काही घडले नाही. महाराजांनी बाबासाहेबास आज्ञा केली की रावणाच्या कानात त्याचे नाव घेऊन हाक मार. त्यांनी हाक मारली, पण जबाब मिळाला नाही. "मोठ्याने हाक मार" म्हणून श्रींनी परत आज्ञा केली, पण काही उपयोग झाला नाही. मग "दोन्ही कानात मोठ्याने हाक मार" अशी स्वामींनी आज्ञा केली. तेव्हा बाबासाहेबांनी "रावणा, रावणा" म्हणून मोठ्याने दोन्ही कानात हाक मारल्या. त्या सरसा रावणा सावध होऊन डोळे उघडून लोकांकडे पाहू लागला. सर्व मंडळीस आनंद होऊन सर्वांनी स्वामीनामाचा जयजयकार केला. मग थोड्याच वेळाने रावणा चांगला सावध झाला व "आपल्याला भूक लागली आहे, काहीतरी खाण्यास द्या" असे म्हणाले. त्याच्या आप्तमंडळींनी त्याला खाण्यास काय द्यावे म्हणून महाराजांना विचारताच बोटव्याची खीर द्यावयास सांगितली. त्याप्रमाणे तत्काळ सिद्धता करून रावणास बोटव्याची खीर व महाराजांकरिता खीर आणि इतर पदार्थांचे ताट भरून आणले. रावणाने खीर खाल्ली. सर्प चावला असता दूध देऊ नये वगैरे लोकांचा समज आहे, पण प्राणदाते समर्थ असल्यावर दूध तर काय, विष दिले तरी काहीच व्हायचे नाही. असो, रावणाने खीर खाल्ली व तो चांगल्या प्रकारे हुशार झाला. केवळ आपल्या चरणपादुका भक्ताने मस्तकावर ठेवल्यास भक्ताभिमान दीनदयाळू स्वामींनी धरून प्रेतवत झालेल्या रावणास प्राणदान दिले. असे औषध वैभव पूर्णपणे वर्णन करण्यास मानव समर्थ नाही. महाराजास वाढवून आणले ताट चांदण्यास व मारुतीस नैवेद्य दाखविण्यास सांगून बाबासाहेबात देण्यास सांगितले. बाबासाहेबांनी यथेच्छ भोजन केले. त्या दिवशी महाराजांना निव्वळ उपास घडला. दुसरे दिवशी सकाळी ते रामपुरास गेले. तेथे पाटलाकडे त्यांना स्नान घालून पूजा करून भोजन घातले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 129. एका बाईच्या मुलास प्राणदान. श्री स्वामी समर्थांची लीला रामकृष्णादिकांच्या लीलेप्रमाणेच होती. एक वेळ अशी गोष्ट घडली की एक खेडेगावातील बाईचा मुलगा अत्यवस्थ झाल्याकारणाने बाईने नाना प्रकारचे उपाय केले, परंतु कोणत्याही उपायाने कमी होईना. बाई भाविक असल्याकारणाने तिने विचार केला की नाना उपाय केल्याने बरे होत नाही, तर अक्कलकोटास श्री गुरुस्वामी समर्थ आहेत, त्यांच्याकडे नेऊन पाहावे. असे मनात आणून अक्कलकोटास मुलाला घेऊन आली आणि स्वामींच्या पायावर मुलाला घालावे म्हणून बाईने मुलाच्या तोंडावरील पदर काढून पाहते तो मूल मेलेला तिच्या दृष्टीस पडले. मग तिच्या शोकास काय विचारावे. ऊर-शीर बडवून तिने अकांत मांडला व ती म्हणू लागली की महाराज, घरी अनेक प्रकारचे उपाय केले, मुलास गुण न आल्याने श्री समर्थांचा आश्रय घेतला, परंतु आपले प्रारब्ध वाकडे ते वाकडेच. परंतु आपले कर्म जरी घोर असले तरी थोराचा आश्रय घ्यावा, म्हणजे कर्म शांत होते असे सत्पुरुष सांगतात. त्यांच्या भाषणावर विश्वास ठेवून मी समर्थांची चरणी शरणागत झाले. असे असून यावेळी या संकटात पडले. जसे देवाच्या दर्शनास गेले असता देऊळ अंगावर पडावे किंवा गाय व्याघ्राच्या तोंडातून सुटून पळून आली तो गायीला यवनाने मारावे, त्याप्रमाणे माझी गती झाली. असो, आपण समर्थ आहात,
कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असे आपले वैभव आहे. तेथे यत्किंचितही माझे ते संकट किती. आपण मनात आणलाल तर ते सहज दूर होईल. म्हणून महाराजांनी कृपा करून मला या संकटापासून सोडवावे असे म्हणून रडून रडून तिने आकांत केला. महाराज तिची करुणा आली आणि आपल्या आसनावरून उठून ते बाईजवळ गेले आणि तुझा मुलगा इकडे असे म्हणून मुलगा घेऊन खाली डोके व वर पाय करून त्यास ते गिरगिर फिरवू लागले. मग तेथे एक घोडे उभे होते. त्याच्या तोंडास मुलाला लावून त्याला म्हणाले, घोड्या रांडेचे पोर खा. असे म्हणून महाराजांनी ते पोर स्वयंपाक करण्याकरता चर खणला होता त्यात फेकून दिले. त्या सरशी मूल जिवंत होऊन रडू लागले. बाईने धावत जाऊन मुलास पोटाशी धरले. बाईचा आनंद गगनात मावेना. तिला आपण अक्कलकोटास आल्याचे सार्थक वाटले. तिने त्या मुलाला स्तनपान करविले व तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू टपटप पडू लागले. तिने श्री समर्थांची अनेक प्रकारे करुणा भाकली. काही दिवस तेथे राहून श्रींची आज्ञा घेऊन ती आपल्या गावी गेली. जवळ कुत्सित लोक होते. ते म्हणाले, मूल जिवंत होते. महाराजांनी आपटताच रडू लागले. असो, असे लोक असणे साहजिकच आहे, कारण भगवंताची मायाच तशी आहे. माया दुर्धर नसती तर सर्व जग भ्रमात का पडले असते. परंतु सोने कोठे गेले तरी सोने ते सोनेच, तसे सत्यास कोठेही बाधा नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 130. कानफाट्याची दुसरी गोष्ट. कानफाट्या हा नाथ संप्रदायी होता. ह्याच्या गोष्ट एकदा पूर्वी आलीच आहे. याचा सर्व सेवेकरी वर्गास दरारा असे, कारण याच्या मताविरुद्ध कोणी वागला म्हणजे लागलीच तो मुष्टिमोदक देत असे. त्याचा श्रीपाद भट, चोळप्पा, विश्वनाथ बुवा आणि सुंदरबाई यांच्यावर फार डोळा असे. पूर्वी मारामारी केल्याबद्दल त्याला शिक्षा झालीच होती, परंतु महाराजांची कृपा त्यावर असल्याकारणाने त्याला सोडून द्यावे लागले असे मामलादाराचे मत होते. पण सर्व सेवेकरी मंडळींनी अर्ज केला होता की हा एखाद्या दिवशी एखाद्याचा प्राणच घेईल, याकरिता याला सोडू नये. अशा आग्रहावरून त्यांनी त्याला तुरुंगात ठेवले. श्रींच्या दर्शनाशिवाय तो 4-4 दिवस जेवत नसे व 4-4 दिवसाचे अन्न एकाच दिवशी खात असे. तुरुंगात तंबाखू ओढण्याची मनाई असल्याकारणाने तंबाखू देत नसत. रात्री हा तंबाखू ओढी. जवळ जाऊन शिपायाने पाहावे तो काही नाही, दुरून मात्र चिलीम व विस्तव दिसे. ही गोष्ट त्यांनी अधिकाऱ्यास कळवली. त्यावरून त्यास रोजा दर्शनास नेण्याची परवानगी मिळाली. काही दिवस गेल्यावर तो महाराजांच्या दर्शनास गेला, म्हणजे तेथे दंगा करू लागे, म्हणून त्याला रोज दर्शन बंद झाले. असो, एके दिवशी धाकट्या वेशीबाहेर लेंड्रीबुवांचे मळ्यात श्री स्वामी समर्थांची स्वारी होती. तेथे एक छाती इतका उंचीचा समाधी होती. त्यावर महाराज जाऊन बसले. तेथे एक शंकराचे लिंग होते. त्या दिवशी श्रींनी त्या लिंगाची पूजा केली. कानफाट्यास त्याच दिवशी वेशीचे बाजूला आणला होता. एक शिपाई बरोबर होताच. तितक्यात मळ्यातून श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा नामघोष भक्तमंडळींनी केलेला कानफाट्याच्या कानी पडला. त्या सरसे त्याचे दैवान नाहीसे झाले व श्री समर्थांचे दर्शन घेण्याविषयी तो फार शूर व आतुर झाला. बरोबर असल्या शिपायाने त्याने विनवणी केली की आपणास श्री स्वामी समर्थाचे दर्शनास घेऊन चलावे. शिपाई काही ऐकेना. त्याबरोबर शिपायाच्या कमरेत त्याने लाथ दिली. त्या सरशी शिपाई खाली पडला. त्याने कमरेतील तलवार त्यातून हिसकावून घेतली व म्यानातून बाहेर काढून महाराजांकडे चालला. शिपायाची पाचावर धारण बसली, पण तो कसा तरी सुटून त्याने गावातून जाऊन वर्दी दिली की कानफाट्यात तलवार घेऊन महाराजांकडे गेला. त्याचबरोबर सर्वांना मोठे भय उत्पन्न झाले व मामलेदार, फौजदार, पोलीस, घोडेस्वार हत्यारबंद होऊन महाराजांकडे निघाले. इकडे कानफाट्यात तलवार घेऊन महाराजांसमोर आला. दर्शन घेऊन हात उजळून उभा राहिला. जवळ 5-50 सेवेकरी होतीच. ते सर्वही पळून गेली. फक्त तेथे 3 शिल्लक राहिले. कानफाट्याच्या हातात तलवार पाहून महाराज म्हणाले, यहाँ क्या है? मोट के पास बैल और टोनगा है, उसके पास जाओ. ह्या शब्दाचा अर्थ काय असेल ते कोण जाणे. परंतु महाराजांच्या आज्ञेप्रमाणे काही पावले कानफाट्या विहिरीकडे गेला आणि पुन्हा माघारी फिरला. तो एक वृद्ध ब्राह्मण पाठमोरा बसला होता. त्याचे शरीराचे वर्ण
वर्ण चोळप्पाप्रमाणेच काळसर असून अंगाचा बांधाही चोळप्पाप्रमाणेच ठेंगणा होता. कानफाट्याचा राग चोळप्पावर होताच. हा चोळप्पा आहे असे समजून त्या तलवारीने त्याने ब्राह्मणाच्या मानेवर घाव घालण्यास सुरुवात केली. एकावर एक कचाकच 7-8 घाव त्या धटिंगण कानफाट्याच्या गरीब ब्राह्मणाच्या मानेवर केले. तलवार वाकडी झाली. ती पायाने पुन्हा सरळ करून आणखी मारण्यास सुरुवात केली. आणखी 7-8 घाव मारल्यावर शेवटी तलवारीची मूठ गळून पडली. तेव्हा कानफाट्याने मारणे बंद करून स्वामी समर्थांपुढे येऊन तलवार आणून टाकली. हे घाव मारीत असता श्रींची दृष्टी त्या ब्राह्मणाकडे सारखी होती. नंतर ब्राह्मण उठून 10-20 पावलांवर विहीर होती, त्या विहिरीपर्यंत गेला. रक्तस्राव सर्व अंगावर चाललेला पाहून त्याला घेरी आली व तो खाली पडला. सेवेकराने उचलून त्याला इस्पितळात नेले. कानफाट्याभोवती पोलीस व इतर सुमारे 400 पर्यंत जमली होती, परंतु त्यास पकडण्याची कोणास छाती होईना. तो सर्व लोकांस मातीची ढेकळे उचलून मारू लागला. सर्व लोकांस भीती वाटू लागली की आता नेमके काय करावे हेच त्यांना कळत नव्हते. इतक्यात तेथे एक दांडगा धनगर आला. सुमारे 10 हातांचे अंतरावर काही मंडळी उभी राहून कानफाट्यास बोलण्याच्या नादी लावून धनगरास मागून कमरेस मिठी मारण्याची खूण केली. तेव्हा धनगराने हळूच मागहून येऊन कानफाट्याचे पाय धरून त्याला खाली पाडले. त्या सरसे बाकीचे लोके धावली. पोलिसांनी त्याला बांधून टाकले. त्या वृद्ध ब्राह्मणाचे जखमेवर कृपादृष्टीने निरीक्षण झाल्याने 8-10 दिवसात तो चांगला बरा झाला. आश्चर्य हे की ज्या धटिंगण कानफाट्याची एक बुक्की ब्राह्मणाचे प्राण हरण करण्यास बस होती, त्या कानफाट्याने तलवारीने केलेल्या 10-15 वारींनाही ब्राह्मण मरू नये काय? हा कशाचा प्रताप म्हणावा बरे? श्री स्वामी समर्थांची कृपादृष्टीच दुसरे काही नाही. तलवार रोज शिपायांनी वापरण्याची होती आणि कानफाट्यास 5-6 ऐसामीचा जोर होता. असो. मामलेदार, न्यायाधीश वगैरे मंडळीस भुजंगा ही हकीकत सांगू लागला. असे कसे झाले बरे? तसे झाले. इतक्यात महाराज म्हणाले, मोठा भोसडीचा बडाई करून मारतो आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ बखर यातील अनुभव क्रमांक 126 ते 130 पूर्ण झाले.